So next important chapter number 6, functions. ओके, आता रिलेशन आपण आतापर्यंत डिस्कस केलं होतं. आता रिलेशनचाच पुढचा पार्ट आपला फंक्शन असणार आहे. ओके, सो डेफिनेशन खूप सिम्पल आहे. सो फंक्शनची डेफिनेशन आहे, ऑल द एलिमेंट्स इन द सेट बी have unique elements of the set B. In the relation, a function is also direct. A function is all the elements in the set A has unique relation with, ठीक है, किंवा has unique element of set B, असं लिहू, has unique elements of set B. ठीक है, this is a simple definition. A function काय असणार आहे, is a function is all the elements in a set A has a unique elements of set B in a relation, in a given relation. It is denoted by, आता हे डेफिनेशन बघा कसं समजून घ्यायचं याला. It is denoted by y is equal to f of x. समजा हा f म्हणजे तुमचा कोण आहे, फंक्शन आहे. ठीक आहे, चला आपण डिनोट करतो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता आपण काही सिंपल एक्झाम्पल बघूया की कशाला फंक्शन म्हणतात. आता फंक्शन ह्या डेफिनेशनमध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की ऑल द एलिमेंट्स इन सेट ए. सेट ए म्हणजे फर्स्ट सेट तुमचा. ओके, हॅज युनिक एलिमेंट्स इन अ सेट बी. युनिक एलिमेंट्स म्हणजे प्रत्येकाचं युनिक रिलेशनशिप पाहिजे बघा सेट बीच्या एलिमेंटसोबत. हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेतो बघा. नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे की कोणते रिलेशन फंक्शन नाही आहेत, कोणते रिलेशन फंक्शन आहे. आता मी एक एक्झाम्पल घेतो, ते रिलेशन फंक्शन आहे. कसं तर विथ द डेफिनेशन बघू आपण. समजा तुम्हाला इथं एलिमेंट्स दिलेत -1, 0, 1 आणि 2. ठीक आहे, इज तुम्हाला दिलं आहे 0, 1, 2, 3 आणि 4. करेक्ट. आणि समजा बघा याच्यामधले जे एलिमेंट्स, समजा हा सेट ए आणि हा सेट बी आहे, जे डेफिनेशनमध्ये मी लिहिलं आहे. याच्यामध्ये समजा एलिमेंट्स आपण दाखवतो एक्सने. हे जे -1, 0, 1, 2 हे एलिमेंट्स एक्स आहे आणि 0, 1, 2, 3, 4 हे एलिमेंट्स काय आहेत, वाय. ठीक आहे, सो ऑल द एलिमेंट्स इन अ सेट ए, ऑल द एलिमेंट्स इन अ सेट ए हॅज युनिक रिलेशनशिप विथ किंवा युनिक एलिमेंट्स इन अ सेट बी. आता समजा इथं तुम्हाला फंक्शन असं दिलं आहे की फंक्शन असं आहे वाय इज इक्वल टू, कन्सिडर करा फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. ओके, हे आपण डिनोट करतो याला. आणि वाय मधल्या म्हणजे सेट बी मध्ये सेट एचे कोण आहे, समजा स्क्वेअर आहेत. मग -1चा स्क्वेअर किती, 1. 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. हे बघा, आता ऑल द एलिमेंट्स म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे इकडं एकासोबत रिलेशन आहे. -1चं 1, 1चं 1. ठीक आहे, इकडं ते डबलला येऊ द्या बघा. पण -1चं रिलेशन फक्त एकाच सोबत आहे बघा 1. 0चं रिलेशन एकाच सोबत आहे 0. 1चं रिलेशन आहे परत 1 सोबत आणि 2चं रिलेशन आहे बघा इथं 4 सोबत. ओके, आता याच्यामध्ये याला म्हणतात बघा ऑल द एलिमेंट्स, म्हणजे याच्यामध्ये कोणताही एखादा एलिमेंट एम्प्टी नाही. ऑल द एलिमेंट्स फ्रॉम द सेट ए हॅज युनिक रिलेशन किंवा युनिक एलिमेंट इन द सेट बी. सो प्रत्येकाला एकच आहे बघा. -1चं रिलेशन फक्त 1 बरोबर आहे, असं नाही की -1चं रिलेशन आणखीन एका कोणत्या तरी दुसऱ्या नंबर बरोबरती आहे. येतं लक्षात. सो एकाचं रिलेशन एकाच सोबत असणे म्हणजे प्रत्येकाला. आता जे पहिल्या सेटमधले एलिमेंट्स आहे बघा, याला प्री इमेज म्हणतात. काय म्हणतात त्याला, प्री इमेज. आणि सेकंड सेटमधल्या एलिमेंट्सला म्हणतात इमेज. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची इथं एक इमेज आहे. -1ची 1, 0ची 0, 1ची 1. आता तुम्ही म्हणता सर इथं 1 1 डबल झालं. ओके, हे बघा इकडं येऊ द्या तुम्ही. म्हणजे इकडं -1चं रिलेशन 1 आहे, 0चं जर रिलेशन 1 सोबत असतं, 1चं 1 पर्यंत तरी चालतंय. पण असं नको व्हायला की -1चं रिलेशन 1,
आणि परत -1चं रिलेशन 2 सोबत आहे. मी ते पुढे दाखवणार आहे एक्झाम्पल. सो असं जर असेल बघा, तर ह्या रिलेशनला आपण म्हणतो फंक्शन. आलं लक्षामध्ये? प्रत्येकाचं रिलेशन. याच्यामध्ये एकही इलेमेंट रिमेन राहायला नको आहे. याच्यामध्ये ऑल इलेमेंट्स आर इन रिलेशनशिपमध्ये आहे. बी सेटमध्ये जर इलेमेंट्स रिमेन राहिले देन देर इज अ नो प्रॉब्लेम. बट सेट एमध्ये कोणताही इलेमेंट मोकळा राहायला नको. ओके. आता कोणते रिलेशन फंक्शन नाही आहेत? रिलेशन नॉट अ फंक्शन. आता खाली मी 2 एक्झाम्पल लिहितो बघा, ते रिलेशन तुमचे फंक्शन नाही आहेत. समजा -1 0 1 2, इथं 0 1 2 3 असं दिलं बघा. परत स्क्वेअर हा तुमचा समजा सेट ए, हा सेट बी आहे. दिज आर द एलिमेंट्स ऑफ एक्स आणि हा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. डायरेक्ट नका लिहू कारण आता हे फंक्शन नाहीच आहे. सो वाय. सो -1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1, बट 2चा स्क्वेअर आहे 4, पण सेट बी मध्ये 4 नाहीच आहे. ओके. 2चा स्क्वेअर 4 आहे, सेट बी मध्ये 4 आहे का नाही. सो इथं काय होतंय बघा, सेट ए मधले सगळे इलेमेंट्स आता रिलेशनशिपमध्ये नाही आहेत, कारण एक इलेमेंट इथं बाकी राहिला. कोणता इलेमेंट बाकी राहिला इथं? 2 हा इलेमेंट रिमेन राहिला, कारण 2चं कुणीच किंवा 2ची कोणतीच इमेज सेट बी मध्ये नाही आहे. कारण आता डेफिनेशनमध्ये काय आहे? ऑल द इलेमेंट्स इन अ सेट ए. सो याच्यामध्ये एक इलेमेंट बाकी राहतोय. सो हे रिलेशन फंक्शन नाही, जे मी टायटलमध्ये लिहिलं बघा, रिलेशन नॉट अ फंक्शन. हा जो टायटल लिहिला आहे मी यामध्ये, रिलेशन नॉट अ फंक्शन. ठीक आहे. ओके. आता सेकंड, हे झालं पहिलं. आता आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा असं दिलं आहे. आता एक वेगळं एक्झाम्पल घेऊ थोडंसं. इथं दिलं समजा ABCD, हे दिलं 1 2 3 4. ठीक आहे. सपोज A हॅज अ रिलेशनशिप विथ 1, अगेन A हॅज अ रिलेशनशिप विथ 2, B हॅज अ रिलेशन विथ 3, C हॅज अ रिलेशनशिप विथ 4 आणि D इज हॅव्हिंग रिलेशनशिप विथ 4. असं आहे. आता इथं काय होतंय बघा, मी डाऊनवर्डपासून चालू करतो. समजा डीचं रिलेशन एकासोबत आहे 4, ओके गुड. सीचं रिलेशनसुद्धा एकाच सोबत आहे, 4 सोबतच आहे. इथं बीचं रिलेशन आहे बघा 3 सोबत, म्हणजे सिंगल याच्या सोबतच आहे. सो गुड. बट ए पासून काय होते बघा, ए डज नॉट हॅव युनिक रिलेशनशिप. एचं रिलेशनशिप 1 सोबत पण आहे आणि एचं रिलेशनशिप विथ कोणाबरोबर आहे? परत 2 बरोबर आहे. दिसतंय तुम्हाला? सी आणि डी मधला आणि ए मधला डिफरन्स कळतोय का रे? सी आणि डी ह्या दोघांपासून एकच लाईन येतात बघा, म्हणजे दोघांचं रिलेशन 4 सोबत आहे, डीचं आणि सीचं. त्यांची सिंगल इमेज आहे बघा, सीची इमेज 4 आहे, डीची इमेज 4 आहे. कॉमन असले तरी चालेल, बट कोणत्याही एका इलेमेंटच्या 2 इमेज नको आहे. तिथं इमेज काय होतात? एची एक इमेज आहे आणि एची 2 दुसरी इमेज आहे. कळतंय? जर इथं प्रत्येकाच्या म्हणजे कोणत्या इलेमेंटच्या 2 किंवा 2पेक्षा जर जास्त इमेज जर तयार होत असतील तर इट इज नॉट अ दिस रिलेशन इज नॉट अ फंक्शन. हे सुद्धा फंक्शन नाही आहे. सो क्लिअर कोणते फंक्शन नाही आहेत? आता इथं AB आणि हा समजा एक्स आणि वाय. क्लिअर का? दिस रिलेशन इज नॉट अ फंक्शन. आता आपल्याला याच्यावरची काही एक्झाम्पल डिस्कस करायचे आणि मग आपण पुढे जाऊया टाईप्स ऑफ फंक्शन्समध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. जसं तुम्ही मला सांगा की रिलेशन फंक्शन आहे किंवा नाही. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, सपोज हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. इथं एलिमेंट्स बघा -2 -1 0 1 आणि 2. ठीक आहे. सेट बी मध्ये एलिमेंट्स आहे -3 2 1 5 6 आणि -1. -2चं रिलेशन आहे समजा +2 बरोबर, -1चं रिलेशन आहे 1 बरोबर, 0चं रिलेशन आहे 5 बरोबर, ह्या 1चं रिलेशन आहे 6 बरोबर आणि ह्या 2चं रिलेशनशिप आहे -1 बरोबर. असं तुम्हाला समजा दिलेलं आहे. ओके. मला सांगा आता हे रिलेशन फंक्शन आहे की नाही?
येस सर. आहे, कारण काय प्रत्येकाचे ऑल एलिमेंट्स सेट ए मधले ऑल एलिमेंट्स रिलेशनशिपमध्ये आणि प्रत्येकाचं युनिक इमेज आहे बघा इकडं, बरोबर, प्रत्येकाची एक एकच इमेज आहे. ओके, सो वी कॅन राईट इट इज अ फंक्शन. हे झालं फंक्शन. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेट ए तुम्हाला दिला आहे आणि सेट बी एक दिलेला आहे. समजा सेट ए पी क्यू आर एस आणि सेट बी आहे ए बी सी डी ई. पीचं रिलेशनशिप आहे ए बरोबर, क्यूचं रिलेशन आहे सी सोबत, अँड आर हॅव्हिंग रिलेशनशिप विथ बी ॲज वेल ॲज डी, आणि एस इज हॅव्हिंग रिलेशनशिप विथ बी. सांगा आता हे फंक्शन, सॉरी हे रिलेशन फंक्शन आहे की नाही? फंक्शन नाही. नाही. फंक्शन नाही. इट इज नॉट अ फंक्शन. इट इज नॉट फंक्शन. रिझन जर लिहायचं असेल तर रिझन काय लिहायचं? रिझन आर हॅज, आरच्या काय बघा इथं दोन इमेजेस आहे. वी कॅन राईट हिअर आर हॅज टू इमेजेस. कोणकोणत्या? बी अँड डी. म्हणजे आरचं रिलेशनशिप मी सांगितलं बघा, याच्यामधल्या एलिमेंट्सला म्हणतात प्री इमेज आणि याला म्हणतात इमेजेस. करेक्ट. सो आर हॅज टू इमेजेस बी आणि डी. सो हे फंक्शन नाही. करेक्ट. नंबर 3. सेट ए सेट बी. सेट ए मध्ये एलिमेंट्स बघा 3 -2 1 0 2 4 आणि सेट बी मध्ये एलिमेंट्स आहे 9 7 -6 3 2. ठीक आहे. 3चं रिलेशन आहे 7 सोबत, त्यानंतर 1चं रिलेशनशिप आहे 9 सोबत, नेक्स्ट 0चं रिलेशनशिप आहे -6 सोबत, 2 हॅव्हिंग रिलेशनशिप विथ 3 आणि 4 हॅव्हिंग रिलेशनशिप विथ 2. ठीक आहे. ओके, मला सांगा आता हे रिलेशन फंक्शन आहे का? फंक्शन नाही. फंक्शन नाही. इट इज नॉट फंक्शन. रिझन -2 has no image from me. करेक्ट. रिझन बरोबर सांगितलं बघा. -2 हॅज नो इमेज. फक्त एवढं तरी चालतंय. -2ची कोणती इमेज नाही आहे. इमेज नाही म्हणजेच त्याचा मिनिंग असा असतो की -2ला कोणताच एलिमेंट असाइन नाही आहे सेट बी मध्ये. बरोबर आहे. ओके, सो समजते बघा तुम्हाला आता. आता नंबर 4. नंबर 4 मध्ये तुम्हाला आहे ना आता ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये या रिलेशन 1,0 3,3 2,-1 4,1 आणि 2,2. ओके, हे सांगा आता हे रिलेशन फंक्शन आहे की नाही? फंक्शन आहे. विदाऊट डायग्राम काढता कसं चेक करायचं रे? विदाऊट डायग्राम काढता मी काय कसं करतो बघा. विदाऊट डायग्राम काढता म्हणजे कसं की डोमेन आणि रेंज आपल्याला माहिती आहे बरोबर. आता फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स हे कोण असतं? डोमेन असतं. म्हणजे इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, बरोबर. आता तुम्हाला कळतंय बघा, जर मी इथं डायग्राम जर ड्रॉ केली तर 2 डबल आला आहे. म्हणजेच काय समजून घ्या व्यवस्थित. विदाऊट डायग्राम काढता पण आपण याला करू शकतो. आता मी समजा एलिमेंट्स लिहितो. एलिमेंट थोडे सिक्वेन्स लिहिलो. 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4, बरोबर. आता नेक्स्ट इकडचे एलिमेंट्स ज्याला मी मार्क केलेलं नाही बघा, ते सेट बी मधले एलिमेंट्स आहे. समजा कोणकोणते ते 0 3 -1 1 आणि 2. समजा -1 पासून मी स्टार्ट केलं. -1 त्यानंतर 0 बरोबर, त्यानंतर 1 त्यानंतर 2 आणि त्यानंतर 3. आता बघा मार्क करा. 1चं रिलेशन कोणासोबत आहे? 0 बरोबर आहे. सो मी मार्क केलं 1चं रिलेशन 0 बरोबर. त्यानंतर 2 हे बघा 2चं रिलेशन कोणासोबत आहे? -1 बरोबर आहे. ओके, -1. त्यानंतर 3 इथं आहे. 3चं रिलेशन कोणासोबत आहे? 3 सोबतच आहे, बरोबर. 4चं रिलेशन कोणासोबत आहे? 1 सोबत आहे.
4 1. आता परत 2 आला, दिसला का रे हा? म्हणून मी तुम्हाला मार्क करून दिले बघा पहिले. परत 2चं रिलेशन कोणासोबत आहे? 2 बरोबर आहे. सगळे इलेमेंटचं रिलेशन आहे, बट 2च्या 2 इमेजेस तयार झाल्या. मग हे फंक्शन आहे का? नाही. हे फंक्शन नाही. करेक्ट. म्हणजे विदाऊट डायग्राम काढता पण तुम्ही करू शकता. बघा तुम्ही काय केलं, पहिले सेट ऑफ पॉईंट्स मार्क करत गेले आणि तुम्हाला दिसलं की इथं 2 2 डबल आला. 2 2 डबल आला, याचा मिनिंग काय झाला मग? 2 2 डबलचं मिनिंग की इथं 2ला 2 इमेजेस आहेत. ओके, सो वी कॅन राईट हिअर इट इज नॉट अ फंक्शन. हे फंक्शन नाही. आणि रिझन एका लाईनमध्ये लिहायचं. रिझन एलिमेंट 2 हॅज 2 इमेजेस. कोणकोणत्या 2 इमेजेस त्याच्या? -1 and 2. झाला आन्सर. बरोबर. नेक्स्ट सेकंड. 1 2 2 -1 3 1 आणि 4 3 असं दिलंय बघा. आणि परत पहिल्या सेटचे एलिमेंट मार्क करतो बघा. 1 2 3 फंक्शन आहे. 4. करेक्ट, कारण सगळे एलिमेंट्स एकदा एकदा आलेत. सो 1 2 3 4 हे फंक्शन आहे. मी तुम्हाला सेट ए आणि सेट बी लिहून नाही दिला ना, इथं असं लिहून ठेवा. सेट ए आणि सेट बी तुम्हाला दिलेत. म्हणजे जे लिहितो ना आपण ए आणि बी. सो ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 आणि बी मधले एलिमेंट्स आहेत -1 0 1 2 आणि 3. ओके, ह्या एलिमेंट्समध्ये रिलेशन दाखवलेलं आहे त्यांनी. सो सगळे एलिमेंट्स बघा 1 2 3 4 ऑल एलिमेंट्स, आणि प्रत्येकाचं युनिक रिलेशन आहे किंवा प्रत्येकासाठी एक एक सेपरेट इमेज आहे बघा. सेपरेट जरी नसेल तरी चालेल, पण प्रत्येकाची युनिक इमेज आहे. ओके, सो देअरफॉर इट इज अ फंक्शन. मी डायग्राम न ड्रॉ करता करतोय आता बरं का. इट इज फंक्शन. नंबर 3 आहे 1 3 4 1 आणि 2 2. सांगा रे, हे रिलेशन फंक्शन आहे का? फंक्शन आहे. कसं ओळखलं? एव्हरी एलिमेंट फ्रॉम ए हॅज युनिक इमेज. रिलेशनशिप बरोबर आहे. बट मी तुम्हाला त्याच्या अगोदर सेट ए लिहून दिला बघा. सेट ए मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत बघा. सेट ए मध्ये टोटल एलिमेंट्स आहे तुमचे 4 1 2 3 आणि 4. दिसला का हे? ओके, आणि ते एलिमेंट्स किती आहे सेट ए मध्ये? म्हणजे तुमचा असं येईल बघा. हा माझा सेट ए 1 2 3 4. दिसला हा सेट ए माझा. आणि सेट बी माझा हे हवे सपोज कोण येतो -1 0 1 2 3. -1 0 1 2 3 -1 0 1 2 3. मी कम्प्लीट ड्रॉ केला समजा इथं. बरोबर. 1चं रिलेशनशिप आहे बघा 3 बरोबर. 4ची रिलेशनशिप आहे बघा 1 बरोबर. आणि 2ची रिलेशनशिप विथ 2. आता सांगा साक्षी, आता फंक्शन आहे दिसतंय का तुम्हाला? नाही सर फंक्शन. येस. का नाही फंक्शन? कारण 3 इट इज नॉट फंक्शन. हे पण चेक करत चला की सगळे एलिमेंट्स आले का नाही, नाही का? फक्त आपण मी इथं डबलचं सांगितलं, पण त्यासाठी मी तिसरा क्वेश्चन चालू करायच्या अगोदरच तुम्ही दिलेले सेट पाहिले नव्हते आधी. हा येस, म्हणून मी काय केलं, तिसरा क्वेश्चन चालू व्हायच्या आधी ते सेट लिहिले बघा. ए सेट तुमचा आहे, बी आहे. करेक्ट. सो आलं मग तुमच्या लक्षात आता. इट इज नॉट अ फंक्शन. रिझन एलिमेंट 3 हॅज नो इमेज. एलिमेंट 3 ला इमेज नाही. नेक्स्ट नंबर 4 1 1 2 1. नेक्स्ट 3 1 आणि 4 1. जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली ना इथं, मला अगोदर सांगा फंक्शन आहे की नाही विदाउट ड्रॉइंग द डायग्राम? फंक्शन आहे. फंक्शन आहे. करेक्ट, फंक्शन आहे. कारण 1 2 3 4 हे बघा, प्रत्येक एलिमेंट आला इथं आणि ईच एलिमेंट हॅज रिलेशन, युनिक रिलेशन. जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर अशी येईल बघा ही 1 2 3 4. ठीक आहे, इथं -1 0 1 2 3 असं होतं ना. सो 1 हॅव्हिंग रिलेशन विथ 1,
2 having relation with 1, 3 having relation with 1, 4 is also having relation with 1. सो प्रत्येकाच्या युनिक इमेज आहे बघा. 1 ची 1, 2 ची 2, 3 ची 1, सॉरी 1 ची 1, 2 ची 1, 3 ची 1 आणि 4 सुद्धा 1. आणि ऑल एलिमेंट्स याच्यामधले काय झाले, कव्हर पण झाले. सो इट इज फंक्शन. ठीक आहे, हे फंक्शन आहे. बरोबर. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स मला असं वाटतं करूया डिस्कस, किंवा मी तुम्हाला होमवर्क देतो मग. ठीक आहे, हां होमवर्क देतो बघा तुम्हाला. सेम जसं आपण आता क्वेश्चन सॉल्व केला, फंक्शन आहे किंवा नाही चेक करणे. सो आपली जी मिसलेनियस एक्झरसाइज आहे बघा, होमवर्क. हा त्यातला क्वेश्चन नंबर तुम्हाला सॉल्व करायचा आहे सेकंड. एक मिनटं, त्याने असं कसं दिलं, हे असा 2 दिला बघा त्याने रोमनमध्ये. बरं करे, टू आन्सर द फॉलोविंग, विच ऑफ द फॉलोविंग रिलेशन आर अ फंक्शन. आणि जर फंक्शन असेल तर त्यांचे डोमेन आणि रेंज काढायचं. सिम्पल आहे. ठीक आहे, तो तुम्ही करू शकता. तेवढा क्वेश्चन करा तुम्ही. आणि टेक्स्टबुकमधले सॉल्व क्वेश्चन, बरं आता नका करू टेक्स्टबुकमधले सॉल्व. आपलं फंक्शनचा पहिला पार्ट संपला की मग आपण टेक्स्टबुकमध्ये सगळे क्वेश्चन्स करू. हे अगोदर आपल्याला 1 बाय 1 सॉल्व करावं लागतील. समजलं आता हे? ओके. आता हे बघा, आपण इथं स्टडी काय केलं की आपण फंक्शन जनरली डिनोट कशाने करतो, एफने. आणि फंक्शन जर लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, त्याला वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं लिहिणार. आता काही इम्पॉर्टंट बेसिक पॉईंट याच्यामध्ये आणखी समजून घ्या. समजा तुम्हाला असं एखादं फंक्शन दिलं आहे, एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. बरोबर, एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन. समजा तुम्हाला फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, कन्सिडर करा 2x + 5 दिलं. आता याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे. ओके, तुम्ही एक्सची व्हॅल्यू मग जी तुम्हाला फंक्शनसाठी प्रोव्हाइड केलेली असेल ती तुम्हाला पुट करावं लागते आहे. समजा तुम्हाला असं केलं की फाइंड एफ ऑफ एक्स, म्हणजे वरचं फंक्शन, ॲट एक्स इज इक्वल टू +or-2. एक्स इज इक्वल टू +or-2 म्हणजे काय, एकदा तुम्हाला एक्स इज इक्वल टू 2 घ्यायचा आहे, फंक्शनचा आन्सर काढायचा आहे. आणि एकदा तुम्हाला एक्स इज इक्वल टू -2 घ्यायचा आणि फंक्शनचा आन्सर काढायचा आहे. म्हणजे ह्या अशा केसमध्ये करायचं काय, आपलं ओरिजिनल फंक्शन काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x + 5 असं आपलं ओरिजिनल फंक्शन आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक्सच्या जागेवरती 2 घ्यायचा आहे, म्हणजे ॲट एक्स इज इक्वल टू 2. मग एक्स दिसतोय तुम्हाला, तिथं 2 पुट करा. सो 2 इथं 2 + 5, 2 × 2 4, 4 + 5, 4 + 5चा आन्सर किती रे? 9. 9. सो या तुमचं एफ ऑफ 2चा आन्सर काय झालं, 9. म्हणजे तुम्ही फंक्शनची व्हॅल्यू +2 पुट करताय, आन्सर 9 आहे. बरोबर. आता -2 पुट करायचं आहे. सो आपलं ओरिजिनल फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x + 5. सो ॲट एक्स इज इक्वल टू -2. मग एफ ऑफ -2. सो 2 एक्सच्या जागेवरती -2 मी पुट केला. 2 × -2 -4, -4 + 5 किती, 1. सो एफ ऑफ -2 किती झाला, 1. समजलं कशा व्हॅल्यू काढतात फंक्शनच्या. एक्स इज अ व्हेरिएबल, एक्सच्या जागी तुम्हाला काही पण ते देऊ शकतात बघा. सो त्याच्या जागेवर तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करून काय करायचं आहे, आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. क्लिअर? ओके. सो आपण एक क्वेश्चन घेऊया इथं आता. इफ एफ ऑफ एमच्या फॉर्ममध्ये फंक्शन आहे. आता एम इज अ व्हेरिएबल तुम्हाला दिलं आहे, m² - 3m + 1. सो तुम्हाला फाइंड करायचं इथं फर्स्ट एफ ऑफ 0. चला 1 बाय 1 जाऊ. अगोदर तुम्हाला एफ ऑफ 0 फाइंड आउट करायचं आहे. सो हे फंक्शन आहे तुमचं, काय फंक्शन आहे, एफ ऑफ m इज इक्वल टू m² - 3m + 1. आता एफ ऑफ 0 म्हणजे काय, तुम्ही एमच्या जागेवरती काय पुट करताय, 0 पुट करताय. सो ॲट m इज इक्वल टू 0. सो करा 0 पुट. एमच्या जागेवरती 0, 0चा स्क्वेअर 0, -3 × 0 + 1 किती होईल आन्सर एफ ऑफ 0चं. मग हे 0 हे 0 राहिला फक्त कोण, 1. सो झाला हा 1. बरोबर, सोपं आहे बघा. आता सेकंड बघा काय सांगितलं त्यांनी. सेकंड विचारलं एफ ऑफ -3.
एफ ऑफ -3 म्हणजे काय, तुम्हाला ॲट यम इज इक्वल टू काय पुट करायचा, -3 पुट करायचा आहे. मग काय होईल बघा, एफ ऑफ -3 ओरिजिनल इक्वेशनचं यम स्क्वेअर, यमची व्हॅल्यू -3चा स्क्वेअर -3 यमची व्हॅल्यू -3 +1 करेक्ट. 3 -3चा स्क्वेअर झाला बघा 9. सॉरी 19. येस, -3 इंटू -3 +9 +1 आन्सर किती आलं तुमचं 19. ठीक आहे, विचारलं बघा एफ ऑफ 1/2 म्हणजे ॲट यम इज इक्वल टू तुम्हाला काय पुट करायचं आहे 1/2 पुट करायचं आहे बरोबर. मग तुमचा एफ ऑफ एम परत लिहितो मी इथं. एफ ऑफ एम काय होता यम स्क्वेअर -3m +1. सो देअर फोर एफ ऑफ 1/2 यमच्या जागेवरती 1/2 पुट करा. सो हे झालं बघा 1/2चा स्क्वेअर -3 यमची व्हॅल्यू 1/2 +1. सो घ्या स्क्वेअर 1/2चा स्क्वेअर 1/4 -3/2 +1. मी काय करतो सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करतो म्हणजे 4. तुम्हाला इथं डिनॉमिनेटर जर 4 करायचा असेल तर तुम्ही 2ला 2ने मल्टिप्लाय करणार, 3ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2ने. 3 × 2 किती झाला मग तो 6. सिमिलरली इथं जर डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं, 1ला 4ने मल्टिप्लाय केलं. सो डिनॉमिनेटर झाला 4 हा 1 -6 + 4 ठीक आहे. 4 + 1 झाला 5 -6 -1. सो तुमचं एफ ऑफ 1/2 किती झाला -1/4. नेक्स्ट आता तुम्हाला विचारलं एफ ऑफ x + 1 म्हणजे तुम्हाला आता ॲट यम इज इक्वल टू काय पुट करायचं आहे x + 1 पुट करायचं आहे बरोबर. आपला एफ ऑफ एक्स काय परत लिहितो मी, सॉरी एफ ऑफ यम आपला यम आहे, यम जागा ते x + 1 पुट करायचं आहे. अनदर व्हेरिएबल समजा यम स्क्वेअर -3m +1 बरोबर आहे. देअरफॉर एफ ऑफ x + 1 इज इक्वल टू हा होईल x + 1चा स्क्वेअर -3 इन ब्रॅकेट x + 1 +1. सो x + 1चा ब्रॅकेट स्क्वेअर किती x² + 2x + 1 हा झाला -3x -3 × 1 -3 +1. दिस इज x². हे बघा रे हा 2x आणि हा -3x किती +2x -3x -x करेक्ट. आता नंबर किती राहतो बघा हा 1 1 2 2 -3 -1 बरोबर आहे. सो x² - x -1 इज द आन्सर. कोणाचं एफ ऑफ x + 1चं. कळतंय का रे कसं सॉल्व्ह होतं हे क्वेश्चन्स. नंबर 5 तुम्हाला विचारलं एफ ऑफ -x म्हणजे आता तुम्हाला यमची व्हॅल्यू किती घ्यायची आहे -x घ्यायची आहे ठीक आहे. सो एफ ऑफ यम काय आपला ओरिजिनल यम² -3m +1. हा एफ ऑफ -x काय होईल बघा यमच्या जागेवरती -x त्याचा स्क्वेअर -3 यमच्या जागेवरती -x +1 मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस हा मायनस मायनस प्लस 3x + 1. सो x² + 3x + 1 हे झालं आन्सर ठीक आहे. नेक्स्ट नंबर 6 है एफ ऑफ 2 + h - एफ ऑफ 2 डिवायडेड बाय h हा पूर्ण ब्रॅकेट पुट करायचा आहे तुम्हाला आणि h इज नॉट इक्वल टू 0 ठीक आहे. सो बघा आपला एफ ऑफ एम काय आहे m² + 3m + 1 -3m आहे. काय होईल बघा अगोदर मी एमच्या जागेवरती काय पुट करणार आहे एफ ऑफ 2 + h पुट करणार आहे. एफ ऑफ म्हणजे f2 + h ना एमच्या जागेवरती अगोदर काय होईल बघा मग 2 + hचा स्क्वेअर -3 2 + h + 1 आता मायनस आता एफ ऑफ 2 पुट करा इथं ब्रॅकेट टाका कारण मायनस आला मध्ये आहे की नाही. सो एफ ऑफ 2 पुट केल्यावर काय होईल 2चा स्क्वेअर -3 एमची व्हॅल्यू 2 + 1 इथं ब्रॅकेट कंप्लीट आणि आता डिनॉमिनेटरला कोण आहे दोघांनाही h आहे. समजलं काय केलं
अगोदर एमच्या जागेवरती पुट केला मी 2 प्लस एच, त्यानंतर हा मायनस, मग एफ ऑफ 2 होता, मग एमच्या जागेवरती पुट केला आपण 2. सो 2 प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर किती 4 प्लस 4h प्लस एच स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 6 मायनस 3 इंटू एच 3h प्लस 1 मायनस ब्रॅकेटमध्ये किती राहील बघा 2चा स्क्वेअर 4 मायनस 3 इंटू 2 6 प्लस 1 डिवायडेड बाय एच. काय होईल बघा हे मग नंबर्स किती राहिले बाहेर ते बघतो मी आधी. इथं 4 आहे, इथं -6 आहे आणि हा +1 आहे. सो 4 + 1 5, 5 - 6 -1 राहिला बाहेर, बरोबर. त्यानंतर बघा हा 4h आणि हा -3h प्लस एच, बरोबर, आणि इथं प्लस एच स्क्वेअर आहे मायनस आतमध्ये काय राहील बघा 4 + 1 5, 5 - 6 किती -1 आणि बाहेर मायनस आहे, मायनस मायनस +1 झाला तो डिवायडेड बाय एच. सो हा -1 आणि +1 काय झाला कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स एच स्क्वेअर प्लस एच अपॉन एच, एच कॉमन काढा सो इथं राहील एच + 1 अपॉन एच, परत एक एच काय झाला कॅन्सल. सो रिमेनिंग आन्सर इज आवर आन्सर एच + 1. ओके, समजलं. इथं डायरेक्ट तुम्ही काय करताय दिलेली व्हॅल्यू किंवा दिलेलं व्हेरिएबल तुम्ही फंक्शन जागेवरती पुट करताय. हे आपल्याला परत पुढे बघायचं आहे कॉम्पोजिट फंक्शनमध्ये. सो सोपं आहे बरं का, अवघड नाही अजिबात. कळलं? ओके, आता इथं आणखीन एक क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला असं दिलं फाइंड एक्स इफ g of x is equal to 0 असं दिलं आहे. फाइंड एक्स इफ g of x is equal to 0. सिंपल आहे. फर्स्ट g of x is equal to 5x - 6 upon 7 दिलं आहे, बरोबर. आता g of x तुम्हाला व्हॅल्यू किती घ्यायची रे 0. सो 0 इज इक्वल टू 5x - 6 अपॉन 7. 7 इकडे येऊन काय होईल 0. सो 0 इज इक्वल टू काय झालं 5x - 6. जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो ना तसं सॉल्व्ह करू राहिलो बघा मी याला. सो 5x इज इक्वल टू 6, मग x किती 6 अपॉन 5. बघा झालं आन्सर. 2 मार्काचे क्वेश्चन असतात बघा थिअरीला. सेकंड वन तुम्हाला दिलं g of x इज इक्वल टू 18 - 2x² डिवायडेड बाय 7. परत तुम्हाला g of x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 0. सो 18 - 2x² अपॉन 7. 7 इकडे येऊन काय झाला 0ला मल्टिप्लाय म्हणजे 0च. काय राहिलं 18 - 2x². ओके, म्हणजे आपल्याकडे काय आलं बघा, या दोघांना मी ह्या बाजूला घेतो म्हणजे 2x² इकडं मायनसचा प्लस होईल आणि 18चा प्लसचा काय होईल इकडं मायनस इज इक्वल टू 0, बरोबर. 2ने डिवाइड करा x² - 9 इज इक्वल टू 0. 2ने डिवाइड केला इथं आहे का नाही, म्हणजे 2 कॅन्सल होईल तर 18/2 9. म्हणजे तुमचा x² किती राहिला रे 9. घ्या स्क्वेअर रूट. x इज इक्वल टू किती +or -3. दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे ना, +3 पण असू शकतो किंवा -3 पण असू शकतो. ठीक आहे. नंबर 3 g of x is equal to 6x² plus x minus 2. करताय का तुम्ही? हा 0 घ्यायचा, हा 6x² plus x minus 2. म्हणजेच काय इक्वेशन आलं तुमचं 6x² plus x minus 2 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मला 2 नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -12 आहे, ॲडिशन +1 आहे. -4 सॉरी 4 -3 4 - 3 बरोबर. याला मी असं येतो 6x² - 3x आधी -3x लिहिला, मग 4x आणि मग -2 इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमधून कॉमन कोण निघेल 3x कॉमन काढला, इथं राहिला x - 2. इथून 2 कॉमन काढा, इथं पण काय राहील x - 2.
आता एक्स मायनस टूलाच कॉमन घ्या, एक्स मायनस टू आणि इथं 3x प्लस टू इज इक्वल टू 0. बरोबर आहे. काय होईल रे मग, एक्स मायनस टू इज इक्वल टू 0 और 3x प्लस टू इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू 2 आणि आणखीन एक व्हॅल्यू काय आली त्याची, मग एक्स इज इक्वल टू -2/3. सो इथं एक्सच्या 2 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. ठीक आहे, और 2 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. करेक्ट. ओके, नेक्स्ट नंबर 4. तुम्हाला जी ऑफ एक्स इज इक्वल टू दिला आहे x³ मायनस 2x² मायनस 5x प्लस 6. हां, आता हे इक्वेशन बघा याच्यात मला एक्सच्या व्हॅल्यू काढायचे, फॅक्टर्स पाहायला लागतील. मी तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन सांगितलं का त्याच्या अगोदर? सिंथेटिक डिव्हिजन आलं का कुठं? मला असं वाटतं डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंटमध्ये आलं होतं वाटतं, आहे ना? आठवत एक तुम्हाला कुठं आला असेल तर मला सांगा, नसेल तर मग आता समजून घ्या. आपण लिमिट्समध्ये पण नाही सर, नव्हतं आलं ना? नव्हतं आलं. हां, ठीक आहे. सो समजून घ्या, आपण इथं सिंथेटिक डिव्हिजनने हे इक्वेशन सॉल्व्ह करतो, कारण इथं x³ आलेला आहे. कारण याला आपल्या लिमिट्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपण वापरणार आहे. हे तुम्हाला 9वीला होतं सिंथेटिक डिव्हिजन. याला आपण सॉल्व्ह कसं करतो बघा. समजा मी अगोदर हे इक्वेशन घेतलं, x³ मायनस 2x² मायनस 5x प्लस 6, याला इक्वेट करायचं 0 बरोबर. आता काय करायचं आहे, एक्सच्या रँडम व्हॅल्यू घ्यायच्यात. पण स्टार्टिंग कशी करायची, अगोदर एकची व्हॅल्यू 0 घ्या, नंतर 1 घ्या, -1 घ्या, 2 -2. ओके, आणि बघायचं की कोणत्या व्हॅल्यूला, म्हणजे एक्सची कोणती व्हॅल्यू घेतल्यावरती हे इक्वेशन 0 होईल. अगोदर मी 0 घेतो, मग हा 0 झाला, हा 0 झाला, हा 0 झाला, पण तुमचं इथं कोण राहतं आहे, 6 राहतं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 हे तुमचं सोल्युशन नाही आहे. कट करा. पुढचा नंबर घ्या 1. आता 1 पुट करा. 1चा क्यूब किती, 1. बरोबर. ओरली करा कॅल्क्युलेशन, हां, सोपे कॅल्क्युलेशन असतात. 1चा क्यूब किती, 1. त्यानंतर हा -2, 1चा स्क्वेअर 1. मग आता हा 1 होता, हा -2, 1 -2 किती झाला, -1 झाला. आणि -1 त्यानंतर इथे एकची व्हॅल्यू परत 1, -1 -5 किती, -6. आणि -6 आणि पुढं 6 प्लस 6 आहे बघा, -6 प्लस 6 आन्सर किती, 0. म्हणजे तुमचं एक्स इज इक्वल टू 1ला हे वरचं इक्वेशन काय होतं आहे, हे वरचं इक्वेशन 0 होतं आहे. बरोबर. 1ला म्हणजे तुमचा एक्स इज इक्वल टू 1 हा पहिला रूट झाला, म्हणजे पहिली व्हॅल्यू झाली बघा तुमची, एक्स इज इक्वल टू 1. आता काय करायचं बघा. आता ही जी इक्वेशन आहे ना, x³ मायनस 2x² मायनस 5x प्लस 6 जे गिवन इक्वेशन आहे, यांची आता कोइफिशियंट लिहायची स्टाईल अशी असते. खूप मोठं झालं हे. यांची फक्त कोइफिशियंट लिहा. x³ कोइफिशियंट 1, x² -2, x -5 आणि कॉन्स्टंट काय 6. पहिला रूट तुमचा 1 आला, तो इथं लिहायचा. ओके, बॉटम लेफ्ट कॉर्नरला. आणि हा जो पहिला 1 आहे त्याला ॲज इट इज खाली आणायचं. आणलं. ओके, आता काय करायचं बघा, तुमचा पहिला रूट आणि इथं खाली आलेला इलिमेंट, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 1 किती, 1. तो लिहायचा पुढच्या इलिमेंटच्या खाली. काय केलं समजलं, हा एक्स जो 1 आला तो इथं लिहिला, त्यानंतर हा 1 डायरेक्ट खाली आणला, इथं ॲरो दाखवला बघा मी. त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं, ह्या 1 आणि ह्या 1चं. 1 × 1 झाला 1, तो इथं लिहिला बघा दुसऱ्या एलिमेंटच्या खाली. या दोघांची करायची ॲडिशन, हे दोघांची. -2 + 1 किती, -1. परत आपला जो रूट आलेला आहे तो 1 आणि हा -1. ठीक आहे, यांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × -1 किती, -1. हा 1 आणि हा -1 किती, -1. ठीक आहे, इथं लिहिला मी -1. ह्या दोघांची ॲडिशन, -5 -1 -6. परत 1 आणि हा -6 दोघांचं मल्टिप्लिकेशन, 1 × -6 -6. आणि ह्या दोघांची परत ॲडिशन, 6 -6 0. शेवटी 0 यायला पाहिजे. आला. ओके, मग आपल्याकडं पहिली व्हॅल्यू तर आलेली बघा, एक्स इज इक्वल टू 1. आता ही जे 1 -1 आणि -6 आलं, लिहायचं कसं बघा. ही कॉन्स्टंट टर्म आहे पहिली. ही पहिली टर्म कोणती तुमची, कॉन्स्टंट आहे. आणि एकनी मग व्हेरिएबल वाढत, म्हणजे व्हेरिएबलची डिग्री वाढवत जायची. इथं व्हेरिएबलची डिग्री 0 म्हणजे कॉन्स्टंट.
इथं 1 म्हणजे ही एक्सची टर्म आहे आणि ही एक्स स्क्वेअरची टर्म आहे. मग समजा इक्वेशन काय तयार झालं पुढचं, 1 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स म्हणजे एक्स आणि हा -6 इज इक्वल टू 0. आता इथून तुम्हाला आणखीन 2 व्हॅल्यू भेटतील. ओके, हे समजलं कसं दिलं मी. हे तुमचे एक्स स्क्वेअर एक्स आणि कॉन्स्टंटच्या टर्म्स होत्या बरं का रे. हा ते इथं खाली लिहिलं. आता मला 2 नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 आहे आणि ॲडिशन -1 आहे. -3 + 2. -3 + 2 बरोबर. म्हणजे x - 3 x + 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, x - 3 इज इक्वल टू 0 और x + 2 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या, x इज इक्वल टू 3 पहिली और x इज इक्वल टू -2 दुसरी. मग टोटल व्हॅल्यूज किती आल्या रे एक्सच्या, वरती एक व्हॅल्यू आली होती आपली 1 बरोबर. So therefore we can write values of x are x is equal to वरती 1 आलती बरोबर, इथं 3 आणि -2 आली. हे झालं आन्सर तुमचं. समजलं. ओके, आता 5 सॉरी तुम्हाला मी होमवर्क देतो. असेच क्वेश्चन सर, फक्त कंडिशन थोडी वेगळी आहे. एक्झरसाइज 6.1 मध्ये ना क्वेश्चन नंबर 6 एक सॉल्व करा. तिथं तुम्हाला f(x) इज इक्वल टू g(x) दिलेला आहे. 2 फंक्शन इक्वल करायचे आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, सो ट्राय करा, तुम्हाला जमेल. जर नाही जमलं तर उद्या मला सांगा, म्हणजे उद्या आपण चालू करूया टाईप्स ऑफ फंक्शन. ठीक आहे, कोण कोण प्रेझेंट मला बघू द्या एकदा. साक्षी गिरवले प्रेझेंट आहे, प्रेम गाडेकर आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे, श्रावणी आहे, आदिती पण आहे, तनिष्का पण आहे. ओके, सो फक्त शिवराज जाधव सध्या जॉईन होत नाही आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर. शिवराज जाधव नाही आहे. 8 चालेल. समजलं का रे. मग फर्स्ट लेक्चर ऑफ फंक्शन पहिल्यांदा आपण स्टडी केलं की कोणते रिलेशन फंक्शन आहे किंवा नाही, आणि त्यानंतर काही बेसिक प्रॉब्लेम सॉल्व केले. समजलं का नाही. येस सर. ओके येस सर. ठीक आहे. सो उद्या पण आपलं होईल, आणि उद्या जिथपर्यंत होईल आपलं त्याच्यावरती मी तुम्हाला रविवारी संडेच्या ज्याला क्वेश्चन्स टाकलेले आहेत, सो ते एक तुम्हाला पाहायला भेटेलच. आपले संडेचा जो पेपर आहे तो सेट, रिलेशन आणि फंक्शन तिन्ही चॅप्टरवरती. पण फंक्शनवरती फक्त 3 ते 4 क्वेश्चन असतील, आणि सेटवरती मला असं वाटतं 9-10 क्वेश्चन्स आहेत, आणि रिलेशनवरती परत 9-10 क्वेश्चन आहेत. सो सेट, रिलेशन आणि फंक्शनमधून आपलं ह्या संडेची टेस्ट राहील. ठीक आहे, चालेल. मग थांबूया आपण. तुम्ही लेफ्ट होऊ